अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचाराला त्रिवार वंदन करतो. उपस्थित उपासक उपासिका, बालक बालिका, धम्म बांधव आणि भगिनींना सप्रेम क्रांतिकारी जय भीम. बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी तथागताने सांगितलेले पंचशील याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक समयाला आपण या पंचशीलाचं स्मरण करतो आणि हे स्मरण करून ते आपल्या स्मरणात राहावे जीवन प्रवासामध्ये. तरच आपल्या घरामध्ये शांतता, सुख, समाधान आणि आनंद आपल्यालाही मिळतो, आपल्या परिवारामध्ये आनंद राहतो, आपल्या समाजामध्येही आपण आनंदाने जीवन जगू शकतो. यासाठी मानवी जीवनातील मूलभूत आधार असणारे पंचशील हे भगवंताने आपल्याला सांगितलेले आहे. हे पंचशील आपल्याला समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे की बाबांनो, माझा धम्म हा तुम्हाला मोक्ष देणारा नाही, तो मार्ग दाखवणारा आहे. माणूस जन्माने नाही, त्याच्या कर्माने श्रेष्ठ होतो, हे भगवंत बोलतात. मग भगवंताने हे पंचशील सांगितलेले आहेत. ते पंचशील आम्हा प्रत्येक व्यक्तीच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि ते पंचशील जर आपण पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख, आनंद आणि समाधान हे येणार. स्वर्ग नरक हे भगवंताने सांगितलेलं नाही, तर भगवंताने सत्य सांगितलेलं आहे. कारण आपलं आचरणच, आपले विचारच हेच आपल्याला प्रगतीवर नेऊ शकतात आणि दुःखामध्ये ठेवण्यासाठी कारणीभूत आहेत. आपण हे पंचशील प्रत्येक कार्यक्रमामध्ये घेतो. पानातिपाता वेरमणी सिक्कापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणी सिक्कापदं समादियामि. मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे 5 शील आहेत. हे पालन केल्याच्या नंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे, सुख येणार आहे, हे मात्र निश्चित आहे. भगवंत म्हणतात की हे पंचशील पालन करणारा माणूस त्याच्या जीवनामध्ये किती समस्या येऊ, त्या आपोआप दूर होतात. मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी दारू, बिडी, तंबाखू याचं सेवन करणार नाही, मी जीवहिंसा करणार नाही आणि हे करण्यासाठी कोणाला प्रोत्साहनही देणार नाही. जीवहिंसा ही शस्त्राची नाही, तर वाणीने सुद्धा आपल्याकडून हिंसा घडू शकते. एका वाणीने आपले नातेसंबंधही तुटले जाऊ शकतात. आपल्या वाणीवरही आपलं नियंत्रण असावं, आपल्या बोलण्यावरही आपलं नियंत्रण असावं. वाणीनेही हिंसा होणार नाही, कृत्यानेही हिंसा होणार नाही आणि आपल्या आचरणामुळं, आपल्या वाणीमुळं कोणाचं मन दुखणार नाही. एवढी मात्र आपण एवढी आपण जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सदाचाराचं शील भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. चोरी करणार नाही. चोरी जर केली, चोरी करणार नाही, चोरी केली तर समाजामध्ये समाजामध्ये वागत असताना लोक आपल्याकडे चांगल्या दृष्टीने, लोक आपल्याला समाजामध्ये मान राहणार नाही, घरामध्ये आपल्याला इज्जत राहणार नाही. कुत्र्यासारखं आपलं जीवन होतं, कोणी आपल्याला भाव देत नाही, ओळखत नाही. मग चोरी केल्याच्या नंतर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात, हे मात्र निश्चित आहे. मग या शीलाचं आपण पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.
खोटं बोलल्याच्या नंतर सुरुवातीला खोट्या जरी चांगलं वाटत असेल, परंतु नंतर त्याचे परिणाम अत्यंत भयानक असतात. म्हणून माणसांना खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याचं सील अंगीकारणं अत्यंत गरजेचं आहे. कामवासनेच्या आहारी गेल्याच्या नंतर आपण बघतो आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये किती भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीवर भगवंतानी उपाय म्हणून 2500 वर्षापूर्वी हे सील सांगितलेलं आहे. आणि त्याचं जर पालन करणारा जर आज समाजातील प्रत्येक व्यक्ती असता, तर आज आपण टी व्हीच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून ज्या घटना आपण बघतो, त्या बलात्कारासारख्या घटना, महिलांच्या बलात्कारासारख्या घटना आपण बघतो, तर याला आवर घालण्यासाठी सील आणि सदाचाराच्या मार्गाची अत्यंत गरज आहे. आणि याच्यामध्ये भगवंताने सांगितलेलं हे कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदम समादयामी हे सील या देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सुरा मेरय मद्यपमाद टहना वेरमणी म्हणजे दारू पिणार नाही, बिडी पिणार नाही, सिगरेट ओढणार नाही, तंबाखू खाणार नाही, कोणत्या नशिल्या पदार्थाचं सेवन करणार नाही आणि कुणाला करण्यासाठी परावर्तही करणार नाही, असा संकल्प करणारा प्रत्येक व्यक्ती असावा. आणि या हे जर पालन करणारा असेल, आज आपण बघतो दारूमुळे संपत्तीची हानी होती, संसाराची हानी होती आणि संसाराची हानी होती, संपत्तीची हानी होती आणि त्याचे वाईट परिणाम आपण बघत असतो. म्हणून या आजची परिस्थिती जर आपण बघितली, सामाजिक असो, कौटुंबिक असो, मानसिक असो, मानसिक असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, आपण जे काही वातावरण बघतो, त्या वातावरणाचा जर आज विचार केला तर इथं मानवता टिकवण्यासाठी आणि माणसाला माणसासारखं जीवन जगण्यासाठी भगवंताचे पंचशील हे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत याचं आपल्याला स्मरण असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रत्येक विषयावर भगवंताने आपल्या सद्धम्माच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की हे शरीर आहे. आपण जन्माला आलो, परंतु हे जन्माला आलो, परंतु कर्म जर चांगलं ठेवलं तर आपण आनंदामध्ये जीवन जगू शकतो. परंतु आपलं आचरणच जर चांगलं नसेल तर आपल्याला या जीवनामध्ये दुःखच भोगावे लागतात. मग सुखामध्ये जीवन जगायचं की दुःखामध्ये जीवन जगायचं हे मात्र तुमच्या हातामध्ये आहे. मग भगवान बुद्धाने सांगितलेले पंचशील आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये घेतो, प्रत्येक ठिकाणी घेतो, पण त्याचं स्मरण आपल्याला आहे का हेही आपल्या मनाशी प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज सामाजिक जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी आणि मानवता ही लयाला जाताना आपण बघत आहे. या परिस्थितीमध्ये आपण सील पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग ही सुरुवात आपल्यापासूनच करायची. अंगुलीमाल नावाचा डाकू होता, दरोडेखोर होता, हिंसक होता, परंतु त्याला जागृत करण्यासाठी बुद्ध चालत होते आणि तो मार भगवंताच्या पाठीमागे पळत होता. परंतु शांत असणाऱ्या क्रोधाने भरलेला अंगुलीमाल धावत होता आणि शांतचित्त सर्व राग, द्वेष, मोह, माया याच्यातून मुक्त झालेले तथागत सम्यक संबुद्ध चालत होते. परंतु क्रोधाने भरलेला तो मार त्या शांतिदूताला, त्या भगवंताला पकडू शकला नाही. थकल्याच्या नंतर तो अंगुलीमाल भगवंताला म्हणतो, हे श्रमनाथ थांब. त्यावेळेस शांतिप्रिय भगवंत थांबतात आणि अंगुलीमालाकडे बघून म्हणतात, हे अंगुलीमाला, मी थांबलो, आता तूही थांब. तूही तुझ्या पापकृत्यापासून थांब. या पापकृत्य करतोस कारण इथं निसर्ग नियमानुसार प्रत्येकाला मृत्यू आहे, प्रत्येकाला मरायचं आहे. परंतु तोडणं सोपं आहे अंगुलीमाला, जोडणं फार अवघड आहे रे.
हे भगवंताने अंगुलीमालाला सांगितलं. आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत जे काही झालं असेल त्या वाईटाचा त्याग करून आपण शील आणि सदाचाराच्या मार्गाने जर गेलो तर आपला संसार सुखी होऊ शकतो. आपल्या कुटुंबामध्ये आपण आनंदाने जीवन जगू शकतो. आपल्या समाजामध्ये आपण आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून भगवंताने आपल्याला हे पंचशील सांगितलेले आहेत. आणि पंचशील म्हणजे भगवंतापुढे माथा टेकवून तोंडाने म्हणण्यासाठी नाही, तर आपल्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी, आपल्या आचरणामध्ये, आपल्या जीवन प्रवासामध्ये त्याची जाणीव ठेवणं आणि त्याचं पालन करणं हे प्रत्येक उपासकाचं कर्तव्य आहे. कारण हा धम्म केवळ एका व्यक्तीसाठी नाही. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 हा धम्म दिला आणि त्या दीक्षाभूमीवर एक प्रतिज्ञा केली होती की भारत बुद्धमय करील. हा भारत बुद्धमय करील म्हणजे धर्म परिवर्तन करून बुद्धमय नाही, तर माणसाच्या मनाचं परिवर्तन व्हावं. रागापासून प्रत्येकाची मुक्तता व्हावी, लोभापासून मुक्तता व्हावी आणि माणसाच्या मनामध्ये पंचशील पालन करणारा प्रत्येक व्यक्ती निर्माण व्हावा. तरच इथं मानवता नांदेल, तरच इथं एकता नांदेल. म्हणून आपल्याला हा महान असा धम्म बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट विचाराला त्यागून आपल्या या जीवनाचं सोनं करण्यासाठी आपण सद्धम्माच्या मार्गाने मार्गक्रमण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी हे पंचशील भगवंताने सांगितलेले आहेत. 3 रत्न भगवंताने सांगितलेले आहेत: प्रज्ञाशील आणि करुणा. प्रज्ञा आपल्याकडे असेल तर आपल्या अज्ञानाच्या अंधकारातून आपण दूर निघू शकतो. आपण धन कमवू शकतो, संपत्ती कमवू शकतो आणि आपण आनंदामध्ये जीवन जगू शकतो ज्ञानामुळं. परंतु आपल्याकडे ज्ञान आहे परंतु शील नसेल, ज्ञान आहे परंतु शील जर नसेल तर ते धन आपला सत्य कार्याला लागल का नाही हे सांगता येत नाही. परंतु शील जर आपल्याकडे असेल तर धनाचा सदुपयोग आपल्या हातून होऊ शील असणं अत्यंत गरजेचं आहे. शील ज्ञान आहे, धन आहे, पण शील जर नसेल तर त्या धनाचा दुरुपयोग होऊ शकतो. आणि शील जर असेल तर त्या धनाचा सदुपयोग होऊ शकतो. आणि तो सदुपयोग करण्यासाठी भगवंताने 3 रत्न आपल्याला सांगितलेले आहेत, 5 शिला आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याचं आपण प्रत्येकाने पालन करावं आणि जीवनामध्ये आनंदमय असा सुखरूप असा आपण भगवंताने सांगितलेला मार्ग अनुसरून आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यावं हीच सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी 2 शब्द संपवितो आणि या ठिकाणी 2 शब्द